हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमद भगवद्गीता स्वाध्याय नित्यपाठ श्लोक क्रमांक 103, 15व्या अध्यायातील 12वा श्लोक आज आपण बघणार आहोत। श्लोक पुन्हा म्हणून दाखवते। यदादित्य गतं तेजो जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्च अग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्। आता याचा अर्थ बघूयात। जे तेज सूर्याच्या ठिकाणी राहून संपूर्ण जगाला प्रकाशित करते, तसेच जे चंद्राच्या ठिकाणी आणि अग्नीतही स्थित आहे, ते तेज माझेच आहे असे जाण। कोणत्याही तेजाचा प्रकाश इतका तेजस्वी नाही की तो परमेश्वराला दाखवू शकेल, पण परमेश्वराचे तेजच त्यामध्ये असल्याने त्याच्याच तेजाने सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादी तत्व प्रकाशमान होत असतात। तेच परमतत्व आपल्या तेजाने जग दाखवू शकतं, पण त्यामुळे जे दाखवल्या जातं ते जगच बघत बसू नये, तर ज्याने ते तेज दिलं आहे त्या परम तेजस्वी जगदीश्वराचं दर्शनही त्यातून घ्यायला हवं। आणि हे दर्शन दृश्य संवेदनांपेक्षा भाव संवेदनांनी अधिक चांगल्या प्रकारे होतं। मागील आठवड्यात आपण ज्या श्लोकावर स्वाध्याय ऐकला त्यात भगवंतांनी या श्लोकाची हिंट दिलेली आहे। संपूर्ण भगवद्गीतेमध्ये ही सुसूत्रता दिसते। आधीच्या श्लोकांमध्ये पुढच्या श्लोकांची पायाभरणी केली असते। तर मागच्या आठवड्यात आपण जो श्लोक बघितला त्यात आपण पाहिलं होतं की आध्यात्मिक अथवा भौतिक जगातील कोणतीही ऐश्वर्य संपन्न आणि तेजस्वी अभिव्यक्ती ही श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचा केवळ अंश मात्र आहे असं जाणावं। परमेश्वराच्या विभूती कोणत्या हे सांगितलं आहे। सूर्य, चंद्र आणि अग्नी अशा ज्या गोष्टींकडे मन त्यांच्यातील दिव्यतेने आकर्षित होतं, पण त्यातून भोग प्रवृत्ती निर्माण होत नाही, तर ह्या परमेश्वराच्या विभूती आहेत असं जाणावं। त्या गोष्टी पाहिल्याने किंवा त्यांचं चित्र मनावर आल्याने ईश्वराचे स्मरण होते। दृश्य जगातून देवाकडे आत्मिक रीतीने जाण्यासाठी, त्याचा बोध होण्यासाठी ही सोय आहे। 13व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकातही असंच म्हटलंय। ज्योतिषामपि तत् ज्योतिः तमसः परम उच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्थ विष्ठितम। आता आज जो श्लोक आपण बघतो आहोत त्या सकट सलग 7 श्लोक नित्यपाठात लागूनच आले आहेत। हे 7ही श्लोक आपल्याला सांगतात की ते परमतत्व कुठल्या कुठल्या रूपात काय काय करतं आणि कशा प्रकारे ते विश्वव्यापी आणि ज्ञानगम्य आहे। 15व्या अध्यायाचे काही श्लोक या आधी पण नित्यपाठात येऊन गेले आहेत। या अध्यायाचे नाव पुरुषोत्तम योग असे आहे, त्यामुळे हा अध्याय अत्यंतिक महत्वाचा मानला जातो। काही ठिकाणी मृत्यूसमयी मृत्यूतुल्य कष्टात असणाऱ्या जीवांनाही शेवटी 15वा अध्याय ऐकवतात असेही वाचनात आले आहे। जीवन जगताना मीपणा, मी करता, देहाभिमान गळून पडण्यासाठी या अध्यायाची मदत होऊ शकते। मृत्यूसमयी तरी ईश्वराचे अनुसंधान दृढ व्हावे ही यामागची भावना दिसते। तर हे जे या श्लोकांसह येणारे सगळे श्लोक आहेत ते समजून घ्यायचे असेल तर भगवंत एक पूर्वअट सांगतात। तर हे सगळं कुणाला कळेल, तर हे 10व्या आणि 11व्या श्लोकात असं स्पष्ट सांगितलं आहे की शरीरात असताना किंवा शरीर सोडून जाताना विविध विषय भोगताना अज्ञानी झालेले जीव आत्मस्वरूपाला आणि अर्थातच त्यामुळे मज परमात्म्याला ओळखू शकत नाही, पण जे ज्ञानीजन आपले अंतःकरण शुद्ध आणि पवित्र करतात त्यांना मी आणि माझे आत्म्यात असलेले परमतत्व जाणता येतं। दासबोधात समर्थ म्हणतात, ब्रह्मांड कोणे केले कासयाचे उभारिले मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे। भगवद्गीतेत तोच मुख्य कर्ता भगवंत स्वतःबद्दल अधिकृतपणे सांगत आहे। स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेमध्ये अतिशय उत्कृष्टपणे सांगितले आहे। ते म्हणतात, हरी रूप जाण व्यापक संपूर्ण गिळोनी त्रिगुण राहिलासे जयाचिये पोटी सामावली सृष्टी नाना जीव कोटी असंख्यात शून्याचे जे सार प्रकृती माहेर अविट अक्षर परात्पर व्यापकता नुरेची तत्वता अवघी हरिसत्ता स्वामी म्हणे। तर ही अवघी हरिसत्ता स्वतःला कशी प्रकाशित करते ते या श्लोकात सांगताना भगवंत म्हणतात, सूर्याचे तेज, चंद्रात असलेले सौम्य आणि शीतल तेज आणि अग्नीतील धगधगते उष्ण तेज हे माझेच आहे। त्या तेजाचा मेन सोर्स मीच आहे। अभंग ज्ञानेश्वरी त्याविषयी असं लिहिलं आहे, आदित्या सकट विश्व हे समस्त होय प्रकाशित प्रकाशेजा जाण धनंजया माझीच ती दीप्ती असे जी आद्यंती विश्वाचिया शोषोनिया जळ मावळता रवी मागुती पुरवी ओलांश जो शीतल प्रकाश चंद्राचा तो पार्था माझाची तत्वता जाण ऐसे
आणि जे अपार, दाहक, पाचक, अग्नी ते देखून या, अग्नी तेज देख तेही माझे. आता सृष्टीचा पालन करता या भावनेतून बघताना इथे येणाऱ्या देहधारणकर्त्यांची काळजी त्या पालकाला म्हणजे परमपित्याला सर्वोपरी घ्यावी लागणारच आहे. सूर्य, चंद्र, अग्नी याद्वारे बाह्य आणि त्यांच्या अंतर्गत गुणांनी आंतरिक पोषण हे दोन्हीही भगवंत आपल्याला समतोल साधून देत असतात. बाह्य दृष्टीने ही तत्वे आपल्याला काय देतात हे सगळ्यांना माहिती आहेच. पण या सूर्यादी प्रतीकांद्वारे किंवा विभूतींद्वारे मी कसा कार्य करतो, तर सूर्याचे तेज म्हणजे इथे ज्ञानाचा प्रकाश असं म्हणायचं आहे. त्यामुळे सूर्य हे आत्मिक ज्ञानाचे प्रतीक आहे. आपण जो आपल्या बुद्धीचा उजेड पाडतो ते मात्र अज्ञानाचं प्रतीक आहे. चंद्र हा मनाचे, भक्तीच्या ओलाव्याचे, भावनेचे, तर अग्नी हे कर्माचे प्रतीक आहे असे म्हणायचे आहे. शरीरात पाचन करणारी जठराग्नी पचन करण्यासाठी सतत कार्यरत असते. तसे अग्नी कर्मासाठी सतत प्रेरणा देणारे तत्व आहे. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष यांना 6 वेदांग म्हटली जातात. त्यातील ज्योतिष या वेदांगातही सूर्य व चंद्राला ईश्वराचे नेत्र आहे असे समजले जाते. सूर्यावरून आत्मतत्व व चंद्रावरून मन बघितलं जातं. परमात्मा तर या सूर्य चंद्राच्या डोळ्यांनी आपल्याकडे बघतो, आपले पोषण करतो. पण त्याला आपण त्याच्या तेज या तत्वाने आतमध्ये बघायला हवं आणि अंतर्बाह्य डोळस पण त्या तेजाने जळावं हे त्यात निहित आहे. विजेच्या उदाहरणाने आपल्याला हे सहज कळू शकेल. वीज नामक ऊर्जा मानवनिर्मित आहे, पण ती विविध रूपात आपल्याला वापरता येते. अर्थात या वीज वितरणात जेव्हा कधी खंड पडतो, म्हणजे साध्या भाषेत लाईट जाते किंवा बत्ती गुल होते, तेव्हा तिचं अनन्यसाधारण महत्व कळतं. एकंदरच या सगळ्या उपकरणांचा माज हा विजेच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. अगदी आपले केंद्रही विजेच्या मदतीनेच चालते. ज्या प्रकारे वीज गेल्यावर आपण महावितरण कंपनीच्या नावाने खडे फोडतो, त्या प्रकारे आयुष्यात काही विपरीत घडले की आपण जगाचा मेन सोर्स असणाऱ्या ईश्वराकडे त्याच्याच बद्दल तक्रार करतो. पण जेव्हा काही आपलं सगळं सुरळीत चालू असतं, तेव्हा मात्र मोस्ट ऑफ द टाइम आपण त्याला टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलं असतं. त्याच्याप्रती धन्यवादाची भावना फार कमी लोकांच्या मनात येते. बरेचदा आपल्या आचरणाकडे आणि साधनेबद्दलच्या बेफिकिरीकडे बघून आपण बडे बाप के बिगडे बच्चे आहोत असंच वाटतं. अमृतस्य पुत्र हा वयम असं वेदांमध्ये म्हटलं गेलं आहे. म्हणजे त्या अमृत तत्वाचे, ईश्वराचे आपण अंश आहोत हे आठवलं तरी त्याचा सार्थ अभिमान वाटायला तर हवा. पण त्यासोबत ती फार फार मोठी जबाबदारी आहे हे जाणून त्यासारखं साजेसं आचरणही आपल्याकडून व्हावं, त्याबद्दल आपल्याला भान तरी असायला हवं. ते भान निसटलं की काय काय होतं हे आपण कलिकालात रोजच पाहत आहोत. या श्लोकासंदर्भात केनोपनिषदात आलेली एक कथा सांगावीशी वाटते. आपण जसे अनेक वेळा सिरियल्समध्ये देवदानव युद्ध बघत असतो, तसे नेहमीप्रमाणे एकदा युद्ध झाले. दीर्घ काळ लोटला आणि शेवटी दानव नामक विलन्स मंडळींना देवतांनी हरवलं. मै हूं असली हिरो असं देवतांना वाटायला लागलं. आपल्यात काय एकसेक भारी पॉवर्स आहेत आणि आपण काय पॉवरफुल आहोत असं वाटून त्यांना गर्व झाला. इंद्रदेव नेहमीप्रमाणे उन्माद अवस्थेला पोहोचले. मग भगवंतांना त्या मंडळींचा अभिमान करण्यासाठी तेजस्वी यक्षाचं रूप धारण करावं लागलं. आकाशात त्या यक्षाचं आत्यंतिक तेज पसरताच इंद्राला त्याच्याहून जास्त तेजस्वी यक्षाबद्दल आश्चर्य आणि असूया दोन्ही वाटू लागली. त्यांनी अग्निदेवाला बघायला पाठवले. अग्निदेव यक्षासमोर अगदी टशन देत म्हणाले की हे बघ, मी अग्निदेव आहे आणि संपूर्ण पृथ्वीलाच नाही तर ब्रह्मांडाला एक क्षणात भस्म करू शकतो. तू कोण आहेस ते सांग. देवाने असलं काही आपलं इंट्रोडक्शन दिलं नाही. फक्त एवढं म्हटलं की एक गवताची काडी तेवढी जाळून दाखवा. अग्निदेवाने तुच्छ कटाक्ष टाकला आणि हसून म्हणाले, इतकंच? ठीक आहे, करून दाखवतो. असं म्हणून ते आपली ताकद दाखवायला गेले तर ती काडी सोडा अग्निदेवच थंडीने कुडकुडू लागले. अजून थांबलं तर आपला बर्फ होईल, त्यापेक्षा निघालेलं बरं म्हणून ते इंद्राकडे परत गेले. पवनदेवांना पाठवले गेले की गवताची काडी जरा इकडची तिकडे तरी करून दाखवा असं यक्ष म्हणाला. पवनदेवांना ते करणं तसं तर फार सोपं वाटलं, पण ते करायला लागले तर काय झालं की तेच लॉक झाले. शेवटी त्यांना हालता येईना. मग कसं बसत ते घाबरत इंद्रदेवांकडे गेले. तेव्हा इंद्र स्वतः आले. तेव्हा यक्षरूपातील प्रभू अंतर्ध्यान पावले आणि त्या ठिकाणी योगमाया प्रगट झाली. तिने सांगितले की यक्षाच्या रूपात भगवंतच तुमचा अहंकार नाश करण्यासाठी आले होते. तुम्हाला जो शक्ती देऊ शकतो तो ती परतही घेऊ शकतो. त्या शक्तीकडे खरं तर आपण केवळ सांभाळणारे ट्रस्टी या रूपात देवाने पाहिलं हवं होतं. पण त्यांच्यात अहंकार आला. त्यामुळे ज्ञानावर अज्ञानाचे आवरण चढले की परमेश्वर आपल्या मूळ स्वरूपात दर्शनही देत नाही. हे पण या कथेतून शिकण्यासारखं. आपण एका अर्थाने असं म्हणू शकतो की सूर्यात ताकद आहे का की तो अंधार करू शकेल.
कारण सूर्याचे किरण जिथे जिथे पोहोचतील तिथे अंधकार स्वतःहून नष्ट होतोच. ज्ञानसूर्य दैवी गुणयुक्त तेजस्वी असे जे ज्ञानीजन असतात तेही अज्ञानतमाला सारून दिव्यत्वाला प्राप्त होतात. परमेश्वराला हृदय मंदिरात ठेवतात. आणि तसेच आपण सर्वांनी व्हावे अशी त्या परमपित्याची आपल्याकडून सार्थ अपेक्षा आहे. मानवी स्वभाव असा आहे ना की तो महत्वपूर्ण वाटतं त्याकडे आकर्षित व्हायला लागतो. स्वतःचा देह त्याला महत्वपूर्ण वाटतो. पती पत्नी पुत्र कन्या घर दार आणि संपत्ती इत्यादी मायेच्या प्रभावाखाली येऊन त्याचा केवळ आकर्षणातच तो येत नाही तर त्याकडे खेचलाही जातो. त्यात आसक्त होतो. ही आसक्ती त्याच्या परमदुःखाचे कारण बनते. मायेमुळे जीव अधोमुखी होतो. परंतु ईश्वराच्या विभूतींकडे जीवाला ऊर्ध्वगामी बनवण्याची ताकद आहे. अधःपतन हे मायेच्या प्रभावाने होते, पण ऊर्ध्वगमन हे दिव्यत्वाच्या प्रभावाने होते. राक्षस बनना आसान है पर क्या इंसान बने रहना इतना मुश्किल है. हे वाक्य आपण लहानपणी बरेच वेळा टीव्हीवर पाहिलंय. ते फारच खरं आहे. जीवाचा कल हा उतरणीकडे पाण्याच्या धारेप्रमाणे असतो. मायेची ग्रॅव्हिटी त्याला सहज अधोगतीच्या घसरगुंडीवरून खाली आणते. पण आत्मतत्वाकडे आत त्याच्या स्वरूपाकडे बघण्यासाठी जो योग साधनेचा अपवर्ड फोर्स लावायला लागतो त्या योग प्रक्रियेला राधा असे म्हणतात. तीच परमेश्वराची दिव्य प्रेममय शक्ती त्याच्या अस्तित्वाच्या भोवती रास करते. पण मायेची आस आणि कास सोडल्याशिवाय मात्र ती रास प्रक्रिया समजणे शक्य नाही. माया नावाचं एक खुळखुळ देवानं आपल्याला दिलं आहे ती आपली परीक्षा बघण्यासाठी. जसं आई कामात असेल तर बाळ हट्ट करत असेल की ती त्याला आधी खेळणं देते, तरीही शांत नाही झाल्यास कोणाला काहीतरी बघायला लावून देते. त्यानंतर हे ऐकलं नाही तर कुणाला तरी इतरांना घ्यायला लावते. पण बाळ कशानेच आवरत नसेल आणि त्यांनी भोकाड पसरले हात वर केले उचलून घ्यावं म्हणून किंवा त्या आईच्या पायाला मिठी मारूनच रडू लागले की मात्र आई सगळे कामं सोडते आणि लेकराला कुशीत घेते खेळवते आणि नंतर ते बाळ शांत होतं. साधकानेही तसंच परमसाध्य याशिवाय अन्य कुठल्याही गोष्टींमध्ये रमू नये त्यातून सांगायचंय. आपल्या सगळ्यांना असा प्रसिद्ध श्लोक माहितीये. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानरूपी घनघोर अंधकाराला भेदून ज्ञानप्रकाशाने सत्यवस्तू बघण्यासाठी आपले डोळे उघडण्याचे काम गुरुरूपात तो परमात्माच करत असतो. त्याच्या ज्ञानप्रकाशाने प्रकाशित अंतरचक्षूंनी त्यालाच जाणून घ्यायचंय. तर त्वमसी हा बोध घ्यायचा आहे. रामचरित मानसामधील अयोध्या कांडात आलंय. सोई जानई जेहू देहू जनाई जानत तुम्ही तुम्ही होई जाई. ईश्वर त्याला जाणण्यास योग्य होतो ज्याला तो ती जाणण्याची शक्ती देतो. आणि ती शक्ती मिळाली की परमेश्वराला जाणता जाणता तोही परमात्मा स्वरूपच बनून जातो. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर भगवंता तुम्हालाच ती कृपा करून जाणून द्यावं लागेल. स्वतःच्या अहमबुद्धीने ते तत्व जाणता येत नाही. एका मराठी गीतात आलंय. मन मंदिरा तेजाने उजळून घेई साधका संवेदना संवादे सहवेदना जपताना. स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भरपंखातून स्वप्न उद्याचे झेप घेई पाखरा उजळून घेई साधका. तसंच एका प्रसिद्ध नाट्यगीतात आलंय. तेजोनिधी लोह गोल भास्कर हे गगनराज दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज. अंतरीचे हे भुवन दिव्यत्वाच्या संस्पर्शाने झगमगणार आहे. तेजातच जनन मरण तेजातच नवीन साजही त्याला प्राप्त होणार आहे. त्याच्यासारखं होण्यासाठी तो सामग्री देणार आहे कारण तो सर्व प्रदाता आहे. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी अशीच आपली अवस्था असते. अर्थात स्वरूपयोग साधकांसाठी आपले तेजोनिधी आपल्यासाठी आहेतच. स्वामी स्वरूपानंदांच्या अजून एका अभंगात ते परमात्मा कसा आहे ते सांगतात. हरिरूप जाण मृत्तिका पाषाण ग्रह तारांगण हरिरूप अथांग सागर अनंत आकाश पवन निशेष हरिरूप. मनबुद्धी अहम अष्टधा प्रकृती मूळ माया व्यक्ती हरिरूप. एकलाची हरी नांदे सर्वागटी आदी मध्य अंती स्वामी म्हणे. आपल्या स्वामींचे काही दिवसांपूर्वी याबद्दल एक सुंदर कोट आले होते. उपासनेतून आंतरिक तेज प्रगट होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही लोकमान्य गर्जना. किंवा आलात तर तुमच्या सोबत न आलात तर तुमच्या शिवाय आणि आडवे आलात तर तुम्हाला कापून आम्ही पुढे जाऊच जाऊ. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्फूर्ती प्याला या इतिहासाचं तेज हा आमचा वारसा आहे असं ते कोट होतं. असेच तेजस्वी विचार आपल्या स्वामींनी भरून राहावेत म्हणून तेजस्वी राष्ट्रपुरुषांवर स्वाध्याय तसेच गीता ज्ञानेश्वरी दासबोध स्वाध्याय व स्वजाणीवीसाठी उपयुक्त ध्यान साधना अशी भरपूर तजवीज करून दिली आहे. अग्नीत जशी दाहिका शक्ती असते त्यामुळे तिचा योग्य उपयोग आवश्यक आहेच, पण त्यातील दाहक गुण हा अंगभूत असतो. तसा परमात्म्यात त्याच्या नावात त्याच्या ध्यानात तारण शक्ती आहे. तुम्ही स्वेच्छेने करा, जबरदस्ती कोणी तुम्हाला साधनेला प्रवृत्त केलं आहे तरीही ते तारणार आहे. त्याला भावनेचं बळ मात्र द्यावं लागेल. भावनेचा रे भुकेला तो मुरारी आपल्याला दोन्ही करांनी उचलून घ्यायला तयार असेल
कधी जेव्हा अन्य काही नकोस, केवळ तूच हवा या भावनेने निष्पाप होऊन दोन्ही हात वर करून आपण समर्पण भावनेने त्याला साथ देऊ. भावबळे आकळे एरवी ना कळे, असा तो भगवंत करतळी आवळे तैसा हरी इतका सहज प्राप्त होऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, दोषरे जातील अनंत जन्मीचे, पाय त्या देवाचे न सोडावे. न सोडावे पाय निश्चय तो करा, आळवा शारंग धरा भावबळे. धरोनी केशवा आणा भावबळे, पापिया न कळे काही केल्या. नकळे तो देव संत संगा वाचुनी, वासना जाळूनी शुद्ध करा. शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तूस ओळखावे तुका म्हणे. जसे सूर्य चंद्र अग्नी परमतत्वाने प्रकाशित होतात, तसेच त्याच्या ज्ञानप्रकाशात भावबळाने आपण त्याला जाणून त्याचे होऊन स्वस्वरूपी एकरूप होण्यासाठीची साधना आपल्या स्वामींच्या कृपेने करत राहणारच आहोत या विश्वासासह हा स्वाध्याय त्यांच्याच चरणी अर्पण करते. हरिओम तत्सत. श्री कृष्ण अर्पणमस्तु.